जय सद्गुरु. मी दामिनी रसोई से जिंदगी तक मध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत. सखीनं आज आहे नारळी पौर्णिमा. तर नारळी पौर्णिमेसाठी आपण खास नारळापासून नारळाचे लाडू करूया. तर कसे करायचे ते बघूया. तर चला सखींनो, तर आपण साहित्य बघूया. 2 वाटी मी नारळाचा किस घेतलेला आहे. तर त्याच्यासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली. म्हणजे तुम्हाला किती गोडवा पाहिजे असेल त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. आणि ही मी दुधावरची शाई घेतलेली. बदाम, काजू, मनुका, गुलाबाच्या पाकळ्या आहेत. हे गावठी गुलाब आहे. वेलची आहे, जायफळ आहे. हे ना दुधाची पावडर आहे. आणि आपल्याला लागणार आहे दूध. तर आता आपण करायला घेऊया. आधी आपण नारळाचा किस घेऊया. तो थोडासा ना आपण भाजून घ्यायचा. म्हणजे छान असा खमंग असा सुगंध येतो त्याच्यामध्ये. जास्त लाल होईपर्यंत भाजायचा नाही, थोडासा भाजायचा. आता आपण थोडस 1-2 मिनिटं भाजून घेतलेला आहे नारळ. आपण काढून घेऊया. आता आपण याच्यामध्ये अर्धा कप दूध घेऊया. दूध थोडं उकळी येऊ दे. दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण वेलची कुटून घेऊया. सर्व अशी वेलचीची टलफरं काढून घेऊया. आता ही वेलचीची टलफर आहेत की नाही, ती फेकून न देता आपण चहा पावडर मध्ये घालायची. सुगंध छान येतो चहामध्ये. आता ही वेलची आहे ती बारीक आपण कुटून घेऊया. वेलची पावडर पेक्षा ना लाडू मध्ये कसं वेलची अशी कुटून टाकली ना तर टेस्ट छान येते. त्याची चव मस्त येते, चवदार होतात लाडू. दूध बघा छान उकळलेलं आहे. बघा मलाई पण आली पूर्ण अशी. तर आपल्याला मलाई हवीच आहे. आता या दुधामध्येच आपण मिल्क पावडर घालून घेऊया. मिल्क पावडर मुळे काय होतं, चव एकदम छान येते आणि गोडवा पण असतो त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये साखर घालूया. आता साखर किती तुम्हाला गोड हवं ना त्या हिशोबाने. लाडू कसे जरा गोडच छान लागतात ना. आता साखर आपण विरघळून घेऊया. आता आपली पूर्ण साखर विरघळलेली आहे. आता आपण याच्यामध्ये मलाई घालून घेऊया. मलाईमुळे इतकी छान चव येते. आता बघा हे सगळं मिश्रण कसं एकजीव झालेलं आहे. आणि बघा घट्ट असं झालंय की नाही. अजून आपण नारळाचं चव टाकणार की नाही त्याच्यामध्ये, खवलेला नारळ, तर आणखीन ते घट्ट होणार. पण 2 मिनिटं आपण हे थोडं आणखीन घट्ट करून घेऊया. आणि घट्ट होतंय तोपर्यंत आपण काजू आणि बदाम कुटून घेऊया. आता याच्यामध्येच आपण हे काजू आहे ना ते घालून घेऊया. दूध आहे, साखर आहे आणि मलाई आहे ना, तर त्याच्यामुळे ते लागू शकतं खाली. पण आपण हलवत राहायचं त्याला. आता याच्यामध्येच आता आपण बदाम कुटून घेऊया. याच्यामध्ये ते बदाम पण घालून घेऊया. आता याच्यामध्येच आपण जी वेलची कुटलेली की नाही ती घालून घेऊया. शेवटी का घातली माहितीये का, कारण चांगला सुगंध छान राहतो ना त्याच्यामध्ये. आणि हे जायफळ आहे, ते जायफळ आपण खिसून घेऊया. आता बघा हे मिश्रण कसं घट्ट झालंय की नाही. याच्यामध्येच आपण हा ओला नारळ आहे की नाही तो घालून घेऊया. याला थोडंसं आपण असं घट्ट करून घेऊया. थोडा गॅस बारीक करून घ्यायचा, नाही तर खाली लागू शकतं ना. थोडंसं घट्ट होईपर्यंत हे असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. ह्याच्यामध्येच आपण 1 चमचा तूप घालूया. तुपामुळे कसं होतं, सुगंध जरा छान येतो. आणि आता हे सगळं मिश्रण घट्ट करून घेऊया. तरी बघा आता किती व्यवस्थित छान शिजलंय. सगळं मिश्रण त्याच्यामध्ये एकजीव झालेलं आहे. आता हे तुम्हाला असं थोडंसं असं सुटसुटीत दिसतंय. पण हे थंड झालं ना की आणखीन घट्ट होणार. आणि मस्तपैकी आपल्याला लाडू बांधता येणार. किंवा तुम्ही वडी करू शकता याचं. पण आपण करतोय नारळाचे लाडू, खास नारळी पौर्णिमेसाठी. आता आपण हे थंड करायला ठेवूया. थंड जेव्हा थोडं कमी थंड झालं की आपण त्याच्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि मनुका लावणार आहोत. तर चला हे थंड करायला ठेवूया. हे बघा आता आपलं थंड झालेलं आहे. तर आपल्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत की नाही त्या आपण याच्यात घालून घेऊया.
तर आपण हे सर्व गुलाबाच्या पाकळ्या आहेत ना त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. छान लागतात हा गुलाबाच्या पाकळ्या त्याच्यामध्ये, कारण गावठी गुलाब असतो ना, गुलकंद खातो की नाही आपण, त्या टाइप मध्ये एक सुगंध असतो त्या पाकळ्यांना. आता आपण लाडू करायला घेऊया. आता लाडू तुमच्या याच्यावर आहे, छोटे मोठे. हे बघा असे एका हातामध्ये पण होतात आणि याच्यावरती एक मणू लावायचा. आता आपण असे सर्व लाडू करून घेऊया. आणखीन एक दाखवते तुम्हाला. गुलाबाच्या पाकळ्या आहेत की नाही, खूप छान चविष्ट लागतं त्याच्यात. असं जोर देऊन पण दाबायची गरज नाही, फक्त एका हातात असं घेतलं आणि असं असं फिरवलं तरी लाडू छान होतो. आणि त्याच्यावरती एक किशमिश लावायचं. तर सखींनो बघा आपले लाडू किती छान झालेत आणि मस्त झालेत आणि एकदम सॉफ्ट आहेत बघा. की नाही एकदम छान आहे. सुगंध पण किती छान येतोय. त्याच्यात आपण दुधाची पावडर घातली ना, ते गुलाबाच्या पाकळ्या खूप छान सुगंध येतो. आता आपण खाऊन बघूया. नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळी वडी आणि नारळाचे लाडू खाण्याची जी मजा येते इतर दिवशी खरंच नाहीये, पण इतर दिवशी बनवून खायला पाहिजे. तर अतिशय सुंदर आणि छान, जसं मावा गोड असं इतकं तोंडात मस्त फिरतंय. होममेड बर्फी असते की नाही तसं एकदम मस्त छान झाले. तुम्ही असे करून बघा. तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते मला सांगा. तर सखींनो हा पदार्थ आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.